शुभेच्छा देऊन आपण पुढच्या कार्यक्रमाला पण माझा शब्द बोलते. एखाद्या सुंदर बागेमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या फुलांमध्ये एखाद्या बागेला खूप शोभा येते. वेगवेगळ्या रंगाची फुलं, वेगवेगळ्या वासाची फुलं अशी एकत्र ती सुंदर रंगाची दिसते. तसंच आमचं हे भजनी मंडळ आणि हे आता नवीन सुरू आलेलं स्वरदर्पण चॅनल आहे. म्हणजे सगळे जण आपापल्या अंगाने आपापल्या कुठलीही आद्यता किंवा गर्व असं न करता प्रेमळ मनाने सगळे सहभागी होतात. यामुळेच आज ही सुंदर बाग फुललेली आहे आणि आणि या बागेला फुलवणारे आपले माळी मंडळ आहे आणि ह्या फुलवलेल्या बागेच्या फुलांना एकत्र होण्याचं काम कोण करतात? असा हा सुंदर पुष्पगुच्छ आपला तयार होतो आणि या स्वरदर्पणाला आपण म्हणतो आहोत. सुंदर नाव आहे. छान छान म्हणजे म्हणण्यासारखं पण आहे आणि छान. गळ घालून मी या मंडळात आलेली आहे आणि ते आफ्टर रिटायरमेंट आलेली आहे. माझा वेळ इतका सुंदर जातोय की मला एकही दिवस भजन बुडवा असं वाटत नाही. आणि अमोल जॉईन झाल्यापासून तर त्यांनी आमची प्रगतीच केली होती. म्हणजे आम्ही अगदी लहान वयात केल्यासारखं झालेलं आहे. त्यामुळे धन्यवाद सगळे. हे बघा, मी आज या मंडळात आहे. स्वरदर्पण या YouTube चॅनलचं आम्ही सगळं अभिनंदन करतो. माझ्या सगळ्या मैत्रिणींचं, सहचारी सगळ्यांचं अभिनंदन. अमोल, ऋषिकेश आणि अभिजित यांच्यामुळे तर आम्ही दिसतोय, चमकतोय. सुनिएगा प्लीज आप सब लोग कि गुड़ी पड़वा के मौके पर क्या खूबसूरत आप सबने समा बनाया है. कि गुड़ी पड़वा के मौके पर आप सबने क्या खूबसूरत समा बनाया है. रखकर अतिथि वेश में कदम, आज आपने एक नए कदम को आगे बढ़ाया है. कि जिस एक भक्ति के रस को शुरू किया था अमोल सर ने उम्मीदों के साथ, कि जिस एक भक्ति रस को शुरू किया था अमोल सर ने उम्मीदों के साथ, देखो आज वो अमोल सर का सपना स्वर दर्पण के रूप में एक नई उम्मीदों का मुकाम पाया है. देखो वो आज अमोल सर का सपना एक नई उम्मीदों के साथ स्वर दर्पण का नया मुकाम पाया है. कि भक्ति रस में डुबाकर जिस स्वर के गीतों को